नमस्कार शेतकरी मित्रांनो, योगेश फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही कपाशी घेणारे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हे एक आनंदाची बातमी आहे। कारण खूप शेतकऱ्यांना माहीत नाही शेतकरी मित्रांनो की आपल्याला कपाशीमध्ये खुरपणी करणे झाले आहे सोपे। झाला ना आश्चर्यचकित? खुरपणी न करता तुम्ही अगदी एका एकरात 600 ते 700 रुपये खर्च करून तुम्ही आपले खुरपणी खर्च जो आहे तो वाचवू शकता। आता करायचं काय शेतकरी मित्रांनो? तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कपाशी डोबताना त्यावेळी डोबून झाली की फक्त एक काम करा, ते म्हणजे कोणते? तर शेतकरी मित्रांनो, पेंडामिथिलिन नावाचा जो घटक आहे, ज्यामध्ये 38.7 CS फॉर्म्युलेशनमध्ये याची फवारणी घ्या आणि तेही 48 तासाच्या आत। आता जर तुम्ही कपाशीमध्ये डवरे किंवा कोणतेही उपकरण शेतामध्ये जर कपाशीमध्ये चालवत असाल तर एक काम करा, फवारणी करताना फक्त तासानेच मारा। पोट्यामध्ये अजिबात फवारणी मारू नका। मारले तरी चालेल, पण जर शेतकरी मित्रांनो तुम्ही एक गोष्ट सांगतो तुम्हाला की तुम्ही जर डवरे घेत असाल तर काय होईल, तर तुमचं डवरे घेताना तुमची जे लेअर आहे तो तुटून जाईल। त्यामुळे अजिबात तुम्ही पोट्यामध्ये मारू नका, फक्त तासानेच मारा। आणि त्या तासाने मारल्यावर काय होईल, तर एकसारखी लेअर प्रत्येक तासामध्ये लागेल आणि त्या लेअर तुटणारसुद्धा नाही। तर होतं काय, कपाशीमध्ये डवरेही चालते आणि तुमची जे लेअर आहे तणनाशकाची तेही सुखरूप होते आणि कोणतेही उपकरण न चालू शकाल आणि तुमचं शेत हे तणविरहित होईल। निंदनाचे पैसेही वाचतील। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।